हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, काल एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता, पोस्ट केला होता, तुम्हाला शेअर केला होता की बोटनेक ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग. तो व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. मला बऱ्याच ताईंची बऱ्याच वेळा कमेंट आली की ताई बोटनेक ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग दाखव. तर कटिंग स्टिचिंग बोटनेक ब्लाऊजचं ऑलरेडी आहे, पण फ्रंटने डीप आणि बॅकने पॅक म्हणजे जे बोटनेक आहे ते ठीक आहे. पण असं ब्लाऊज तुम्हाला कटिंग हवं होतं, पेपर कटिंग किंवा ब्लाऊजचं कटिंग, असं दोन्ही पण, हे दोन्हीतले कोणतंही, की अशी कमेंट होती की ताई पेपर कटिंगवरच का होईना पण बोटनेक ब्लाऊजमध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही पण साईडने बोटनेक हवं आहे. तर तशाच पद्धतीचा बोटनेक ब्लाऊजचं कटिंग, पेपर कटिंग कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. तर चला, खूप दिवस झाले आपण हे नाही केलं, सध्या रुटीन नाही दाखवलं. तर आज मला ना बघा, इकडच्या पिशवीमध्ये एक ब्लाऊज राहिलेला आहे आणि ह्या पिशवीमध्ये 2 ब्लाऊज, हे 3 ब्लाऊज मला पूर्ण कंप्लीट करायचे आहेत. प्लस अजून काही ब्लाऊज मी कट करून ठेवलेले आहेत, ते पण शिवायचे आहेत. तर बघूयात आता कसे होतात, काय होते. तर व्हिडिओ आजचा कंटिन्यू करायचा आहे, कारण मी आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऑलरेडी 1:30 वाजून गेलेला आहे, 1:45 झालेत. तर आता बघूयात, घरातली सगळी कामं आवरली, काही एक्स्ट्राची कामं होती, सगळं घरातली कामं वगैरे आवरून घेतली आणि तर मग म्हटलं चला आता पटकन शिवायला बसावं. तर बघूयात आता कसं काय काय किती किती होते. आणि हे 3 ब्लाऊजचं कंप्लीट करायची आहेतच, पण किती होते काय होते ते तुम्हाला शेअर करते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर सर्वात अगोदर तर मशीनची पिन जोडली बोर्डला आणि पटकन चालू करून घेतली. तर आणि त्या अगोदर तर मशीनवर बसायच्या अगोदरच मग मी मशीनचं दर्शन वगैरे घेतलं, कारण दिवसभरामध्ये आपण कामं करतो आणि ती आपल्याला छान चालली पाहिजे. आणि छान चालण्यासाठी तो ऑइलिंग वगैरे आपण रात्रीच करून ठेवतो. त्याचबरोबर आता शिवायला बसायचं होतं, त्याचे जे काही ब्लाऊज शिवायचे होते त्याची दोरे वगैरे मी ऑलरेडी काढून घेतली होती. आता फक्त बॉबिन हुडकत होते, जेणेकरून मला बॉबिन भरून व्यवस्थित भरायची होती. ठीक आहे. त्यानंतर मग मस्तपैकी आता लगेचच बॉबिन वगैरे भरून घ्यावं म्हटलं आणि लगेचच ब्लाऊज शिवून घ्यावं. तर बऱ्याच ताई मला बोलतात की ताई मला तुझ्याविषयी थोडंसं सांग. आता बघा, माझं जे टेलरिंगचा प्रवास आहे तो खूप अवघड होता, खूप खडतड होता. आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ताई म्हणजे कसं काय तू टेलरिंग ह्या बिझनेसमध्ये आलीस, टेलरिंग फॅशन डिझायनर कसं काय शिकलीस, कसं काय करायला लागली, सगळ्या गोष्टी प्रॉपर आम्हाला सांग. खूप ताई कमेंट करतात. तर बघा, मी कशी आले, काय आले, मला आवड कशी लागली, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मी तुम्हाला प्रॉपर सांगेल. पण त्यासाठी ना थोडासा वेळ द्या आणि आपण छान पद्धतीने ते व्हिडिओज बनवूया, जेणेकरून ते बघून तुम्हाला सुद्धा एक आवड निर्माण होईल. आणि मनामध्ये शक्यतो अगोदर स्वतःला आवड पाहिजे. आवड असेल तर सवड आपण काढतो, त्याचबरोबर आपले स्वप्नही रंगवतो आणि ते स्वप्न पूर्णही होतात. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वप्नातूनच पूर्ण करायची अशीही नसते. आपल्याला काही गोष्टींची, आपल्याला काही करायचं असतं वेगळं, आपल्याला बनायचं असतं वेगळं आणि आपण बनतो वेगळं. पण अशाही गोष्टी होतात. पण त्याचबरोबर तुम्हाला आवड निर्माण होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, तुम्हाला आवड निर्माण व्हावी, तुम्हाला घर बसून बिझनेस छान पद्धतीने स्टार्ट करून द्यावा, याच्यासाठी मलाही खूप छान वाटतं. आणि मलाही माझे प्रयत्न त्याच्यासाठीच असतात की माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळावं, काहीतरी आवड निर्माण व्हावी, जेणेकरून हे बिझनेस तुम्ही घरी बसून करू शकता. तर बघा, बऱ्याच ताई बोलतात की ताई आम्हाला सुरुवातीला ब्लाऊज शिवायला यायचे आणि शिवतो पण आम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवतो, खूप छान पद्धतीने जमतात, फिनिशिंग छान येते, प्रॉपर पद्धतीने आम्ही ब्लाऊज शिवतो स्वतःचा. पण दुसऱ्याचं घ्यायचं म्हटलं की घाबरतो, थोडंसं भीती वाटते. तर बऱ्याच ताई बोलतात. तर मग त्या ताईंना मला एवढंच सांगायचं आहे की अगोदर तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. तुम्ही स्वतःचा ब्लाऊज छान शिवताय, फिनिशिंगमध्ये शिवताय, खूप छान गोष्ट आहे. तुम्ही अशाच पद्धतीने तुमचा बिझनेस ग्रो करा. स्वतःचेच सुंदर सुंदर डिझायनर ब्लाऊज शिवा, छान फिनिशिंगमध्ये शिवा, फिटिंगमध्ये शिवा, सुंदर सुंदर ब्लाऊज शिवत राहा. मैत्रिणी बरोबर ते ब्लाऊज तुम्ही घालून बाहेर जा, किंवा इतर तुमचे नातेवाईक वगैरे ते ब्लाऊज तुम्हाला बघतील, त्यावेळेस तुम्हाला विचारतीलच की तुम्ही ब्लाऊज कुठे शिवला काय वगैरे. आता तुम्ही स्वतःच्या हाताने शिवलं असेल तर ते तुम्ही स्वतः तिथे सांगा की मी स्वतः शिवलं आहे, असं तसं तुझं शिवायचं आहे का, मी तुला देऊ शकते शिवून वगैरे, असं तसं. जिथं तिथं आता कसं, जे प्रॉपर टेलर असतात ते जास्त शिलाईचे असते, त्यांची 400-500, तिथं तुम्ही 200-250 किंवा लईतले 100-150 सुद्धा शिलाई घेऊ शकता. अशा पद्धतीने मग तुम्ही तिथं सुरुवात करा.
आणि मग सुरुवात वगैरे केली, तुम्हाला ब्लाऊज वगैरे छान शिवायला यायला लागले की मग तुम्ही बाहेरचे जे सुरुवात करताय घ्यायची तिथं तुम्ही खचू नका. तुम्हाला एवढं सांगायचं आहे, तुमच्याचनी जसं होईल तसं होईल, छान होईल. आणि मनात एक पॉझिटिव्हिटी ठेवायची की नाही, माझ्याकडून हा ब्लाऊज छानच होणार आणि छान पद्धतीने मी तो ब्लाऊज पूर्ण करणार. त्याच्यात ती डिझाईन असेल तर ती डिझाईनमध्ये फिनिशिंगमध्ये करणार. अशा प्रत्येक गोष्टी स्वतःला ठरवा, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा, स्वतःचे प्रयत्न चालू ठेवा. मला काहीतरी शिकायचे, मला काहीतरी नवीन करायचे, हे मला करून दाखवायचे, ही जिद्द तुमच्या मनामध्ये ठेवा आणि आत्मविश्वासाने काम करायला लागा. बघा तुम्हाला प्रत्येक गोष्ट जमेल. माझीसुद्धा इतका आत्मविश्वास लो होता, म्हणजे इतका कमी होता. आणि मला आवड होती आणि मला प्रयत्न होते, जिद्द तर माझी लहानपणापासून होती, पण आत्मविश्वास वाढत नव्हता. समोरच्याला आपल्याविषयी विश्वास बसेल का, आपण ब्लाऊज छान शिवतो का, त्याचा विश्वास बसेल का, ह्या प्रत्येक गोष्टी माझ्या मनामध्ये राहायच्या. पण ज्यावेळेस मी माझा स्वतःचा आत्मविश्वास वाढवला, मी माझी भीतीच कायमची मनातून काढून टाकली, त्यावेळेस मात्र मी माझा बिझनेस ग्रो करायला मदत व्हायला लागली. त्याच आणि तुम्ही एक ब्लाऊज शिवला, ते मैत्रिणीला आवडला, दुसरी मैत्रिणीला सांगेल, ती पण मैत्रीण तुमच्याकडे शिवायला टाकेल. अशाच पद्धतीने हळूहळू मग तुमचा बिझनेस वाढेल आणि त्याच्यातूनच मग तुमचा बिझनेस ग्रो व्हायला लागेल, तुमचं नाव व्हायला लागेल, तुमचं नाव टेलर म्हणून, फॅशन डिझायनर म्हणून ओळखायला लागेल. त्यावेळेसच तुमचं बिझनेसची पहिली पायरी चढलात असं तुम्ही समजून घ्या. तर बघा ताईंनो, मी अगदी तळतळून सांगते, म्हणजे अगदी मनातून सांगते आहे. खूप मला वाटतं की तुम्ही माझे व्हिडिओज बघताय, तुम्हाला आवडतात, तर नक्कीच तुम्ही सुरू करा. सुरुवातीला खूप अडचणी येतात, खूप गोष्टी असतात की आपल्याला त्या खूप प्रॉपर करायला लागतात, मग तुम्हाला त्यातूनच शिकायचं आहे. तर चला पुढे अजून काय ते तुम्हाला पुढे सांगते. जेवण वगैरे मस्त करून घेतलं आणि मग त्यानंतर अगोदर हा ब्लाऊज स्टिच करून घेतला. हा खालचा मापाचा आहे आणि हा ब्लाऊज शिवून घेतला आणि मग नंतर तो जेवण केलं ना, आता हे 2 ब्लाऊज शिवायचे अजून. तर चला आता पटापट करून घेते, जेणेकरून मग वेळेमध्ये ब्लाऊज पूर्ण होतील. तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई ब्लाऊज शिवायची स्पीड कशी वाढवायची ते आम्हाला सांग. तर बघा, जास्त तर काही नाही, फक्त अगोदर प्रॅक्टिसची गरज आहे. जर तुम्हाला चांगले ब्लाऊज शिवायला यायला लागले की मग ब्लाऊजची स्पीड आपोआप वाढायला लागते. म्हणजे कसं, तुम्ही रोजची रोज, आता तुम्ही साधारण 2 ब्लाऊज शिवले, आज 1 शिवला, उद्या 2 शिवा, उद्या परवा 3 शिवा, कसे शिवा. म्हणजे कसं, आता जर तुमचा ब्लाऊज पूर्ण 1 ते 2 तासात पूर्ण होत असेल तर तुम्ही 1.5 तासात करा. त्याचबरोबर तुम्ही त्यानंतर 1 तासात करा, नंतर 1.25 तासात करा. त्यापेक्षा जास्त काही खाली होत नाही. कारण जर साधा असेल तर अर्ध्या तासात होतो, पण जास्त समजा अस्तरचं असेल तर नाही होत. आणि त्याहूनही थोडा साईजमध्ये मोठा ब्लाऊज असेल तर मग थोडं जास्तही, अजून 10-5 मिनिट तिथे जास्त लागतात. तर अशा पद्धतीने माझं काम तर असतं. पण बघा, तुम्हाला जर स्पीड वाढवायचं असेल तर सुरुवातीला काय करा, अगोदर तुम्ही ब्लाऊज शिवताना सगळ्या गोष्टी प्रॉपर सोबत ठेवा. म्हणजे कसं, तुम्हाला जे काही लागणारे कात्री, टेप, खडू, कैची, दोरा वगैरे सगळ्या गोष्टी, ठीक आहे, प्रॉपर आपल्याला ब्लाऊजसाठी जेवढ्या मटेरियल लागते तेवढं मटेरियल तुम्ही जवळ ठेवा. ब्लाऊजचं कटिंग तर अगोदर करून ठेवतच असाल, त्यानंतर शिवायला बसल्याच्यानंतर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याशिवाय उठायचं नाही. त्याचबरोबर इकडे तिकडे टाईमपास न करता तुम्ही ब्लाऊज शिवायचा, जेणेकरून तो ब्लाऊज तुमचा पूर्ण होईल. आता तो ब्लाऊज तुमचा किती वेळात होतंय ते तुम्हाला ॲडजस्ट करायचं, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन करायचं की आता मी इतक्या वेळामध्ये इतके ब्लाऊज शिवू शकते. मग त्याप्रमाणे तुम्ही कामं करायची. मग तुमचं ब्लाऊज कसा आता तुम्ही बघा, ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्ही जर वेळेच्यानुसार जर ब्लाऊजच शिवायला लागलात तर मग ब्लाऊज बिघडतो पण. म्हणजे कसं, ज्यांना सवय नसते त्यांना जर वेळेच्या मागं पळायला लागलात तुम्ही तर मग ब्लाऊज खराब होतो. पण तुमचं ब्लाऊज आणि वेळ हे दोन्ही प्रॉपर होतील, छान होतील आणि कमी वेळामध्ये छान पद्धतीने ब्लाऊज शिवून होईल, याच्याकडे पण लक्ष द्या. कारण बऱ्याचदा वेळ असं होतं की नवीन जे शिवणारे टेलर असतात ते म्हणजे कुणीही असो, नाही का. मग आता नवीन शिकणाऱ्या जे ताई असतात त्यांना असं वाटतं नाही, मी पण एक तासमध्ये एक ब्लाऊज शिवू शकते.
मग शिवायला लागतात, पण तिथे मग मापाचं मेजरमेंट घेणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी. आता बघा तुम्ही ब्लाऊजमध्ये अर्धा इंच इकडं तिकडं झालं तरी थोडंसा ब्लाऊज लूज होतो किंवा फिट होतो, किंवा जिथं तिथं थोडंफार कट जास्त झालं तर मग गळा जास्त होतो, मोठा होतो किंवा पसरट होतो. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. मग त्यासाठी ब्लाऊज शिवताना आपण व्यवस्थित करायचं, आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस होते त्यावेळेस मात्र तुम्हाला इथं फिट होतं की तुम्हाला कोणत्या मापाचा ब्लाऊज कशा पद्धतीने शिवला जातो. त्यासाठी तुम्हाला अगदी प्रॉपर पद्धतीने ब्लाऊज शिवायला सवय पण लागते. त्याच्यामुळं प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. रोजची रोज ब्लाऊज शिवा, रोजची रोज हे करा. प्रत्येक कस्टमरचे मापं एकदम डोक्यामध्ये फिट करून ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला लक्षात येते की ह्या कस्टमरचे हे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्स आपल्याला दूर करून ब्लाऊज शिवायचा आहे. अशा प्रॉपर अशा गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीची सवय लागेल. तर बघा, आता थोडक्यात सांगायचं होतं म्हणून मी सांगितलं. त्याच करता सांगता तुम्हाला ते 3 मिनटं गेलेत. तर असू द्या, आता माझे ब्लाऊज शिवायला घेते आणि ते ब्लाऊज पण कंप्लीट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, माझ्या चालला होता शिवायला, चाललेला आहे म्हणजे शिवून झाला, फक्त बाही जॉईन करून फिटिंग टाकायची राहिली. आणि हा व्हाईट एक झालेला आहे, आणि तुम्ही अगोदर तर बघितलाच जो की हा रेड कलरचा, रेड चिली कलरचा शिवलेला होता. तर अशी झालेले आहेत. 3 मधला पण थोडा एक कंप्लीट व्हायचा बाकी आहे. सो एवढे ब्लाऊज झालेत आणि आता 5 वाजून गेलेत. तर त्याच्यात आपण मी जो पहिला ब्लाऊज शिवला त्यावेळेस जेवण वगैरे केलं रे, थोड्या वेळ बसले. त्यानंतर लाईट गेली, मग थोड्या वेळ कमेंट वाचल्या, कमेंटला रिप्लाय पण दिला. आणि त्यानंतर इथं पसारा बघा किती पडलेला आहे. सो टेलरच्या घरी हे असा पसारा असतो, सो थोडंफार इग्नोर करा. तर असो, आता परत काही ब्लाऊज आहेत ते मी आता हे 1 2 3 4 5 आणि हा एक आज शिवलेला एक, म्हणजे पहिले 5 आणि हे एक 6 एकाच कस्टमरचे आहेत. तर हे पहिले 5 शिवलेले आहेत. काल एक शिवला होता, आज एक शिवला, आणि हे जे एक दिवस 2 शिवले होते, एक दिवस एक शिवला होता. असे करून मी 6 ब्लाऊज हे रेडी करून घेतले. नाहीतर एक दिवसात पण होतेत माझे, पण एवढ्यात काय तब्येत बरोबर नसल्यामुळं मग एक दोनच चाललेलं आहे होतं. आणि मग ह्याला आता मी बटन लावून घेते आणि काजे करायला मी बाहेर पाठवून देणार आहे, कारण काजे करायला मग त्याला खूप वेळ लागणार आहे त्यासाठी. तर बाहेरून मी अशा पद्धतीचे काजे करून आणत असते. तर बघा, खूप छान पद्धतीचे काजे करून देतात ते मशीनवरती, अगदी मस्त होतात. आणि पिकोच्या मशीनवरती तर ह्याच्यावरची पण आपला एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, ते पण तुम्ही नक्की बघा. तर आता पहिले ह्याचे आता बटन लावून घेते, कारण लाईट पण केलेली आणि हा ब्लाऊज थोडाच राहिला आहे, तो ब्लाऊज नंतर कंप्लीट करते. ह्याला बटन लावून घेते, कारण काजे करून आणले की मग ते ब्लाऊज रेडी होतात देण्यासाठी. तर चला पटापट करून घेते आता, बसण्यापेक्षा तेवढंच नाही का. त्यानंतर मग मी म्हटलं चला बटन लावायला घ्यावे, तर माझ्या लक्षातच नाही की असं झालं की माझ्याकडचे बटन सगळे संपलेले होते. तर म्हटलं चला जाऊ द्या, आता बटन जे आहेत संपलेले आहेत, तर आता नुसतं मार्किंग करून ठेवावं, जेणेकरून हे मला काजे करायला पाठवता येतील बाहेर. आणि मग काजे वगैरे करून आले की मग येतानीच मी बटनही घेऊन यायला सांगणार आहोत ना, आणि मग बटन हे बसून घेईल. तर त्यासाठी मग मी तसेच ठेवून दिले नुसते मार्किंग करून. आणि हो, मग वशी आपण बोलता बोलता थोडं स्टॉप केलं आणि मधलंच थोडंसं रुटीन माझं मी दाखवलं. तर बघा, तुम्हाला फिनिशिंग कशी असली पाहिजे, फिनिशिंग तर छान असली पाहिजेच. तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे, प्रॅक्टिसहूनच तुम्ही सुरुवात करू शकता. सुरुवातीला फिनिशिंग लो असते, अगदी खची तरी असते. त्यासाठी तुम्हाला शिलाई कमी घ्यायची आहे, पण काम मात्र तुम्हाला वेळेवरती द्यायचं आहे. ही गोष्ट तुम्हाला प्रॉपर करायची आहे. आणि हो, तुम्हाला सुरुवातीला जर ब्लाऊज तुम्ही सुरुवात करताय घ्यायला, तर मग तुम्ही पैशाकडे बघू नका, फक्त तुमच्या पैसा कमवताय तुम्ही याच्याकडे बघू नका. फक्त तुम्हाला ब्लाऊज शिवायचे, तुम्हाला काहीतरी नाव कमवायचे, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे, तुम्हाला फॅशन डिझायनर बनायचे, तुम्हाला टेलरिंग कोर्स पूर्ण करून तुम्हाला तुमचं टेलरिंगचं शॉप उघडायचं आहे, टेलरिंग करायचं आहे, मला टॉपचं टेलर बनायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा मनामध्ये ठेवून तुम्ही काम करायला लागा. मग हळूहळू तुमचं प्रयत्न तर वाढतातच, तुमची इच्छा वाढते, तुमची कलाही वाढते, त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढतो, आणि तुमची
म्हणजे तुमची जे काम करायची इच्छा आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि मग मात्र तुमची कामं हळूहळू फास्ट व्हायला लागले की मग तुमचा पैसाही वाढतो. तर मग अशा पद्धतीनेच अगोदर तुम्ही पद्धतीने छान असं काम करायला सुरुवात करायची आहे. तर चला, असं माझे काही ब्लाऊजचं बटनचे करायचे मार्किंग करून घेतलं ते, आणि मग लगेचच एक ब्लाऊज हुक लावून घेतला आणि दुसरा ब्लाऊज होता तो अर्धा राहिलेला होता. मग अशी लाईट गेलेली होती तर लाईट आली तर मग तो ब्लाऊज मी पूर्ण कंप्लीट करून घेतला. तर बघा ताईंनो, कामाची सुरुवात करा. काही अडचणी आल्या तर कमेंटमध्ये नक्की विचारत जा. मी प्रत्येक कमेंटची उत्तरं देते. आपण 8 दिवसातून 1 ते 2 वेळा लाईव्ह पण येतो. कसं काय ते तुम्हाला प्रॉपर सांगते. ज्या दिवशी मला लाईव्ह यायचं असेल त्या दिवशी मी पोस्ट किंवा एक छोटी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते. त्याच्यातून तुम्हाला कळवत असते मी आज संध्याकाळी लाईव्ह वगैरे येणार आहे. तर मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही बरेच प्रश्न असतात तुमचे, ते विचारत जा. कमेंट्समध्ये पण विचारत जा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. तुम्हाला कोणत्या ब्लाऊजमध्ये कोणत्या पॅटर्नमध्ये कशी अडचण येते ते तुम्ही विचारत जा. मी प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन द्यायला इथे तयार आहे. त्यासाठी आपल्याला ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर इच्छा असेल काम करायची तर नक्की सुरुवात करा. कायम आपण सुरुवात लहानांपासूनच करतो आणि मग मोठ्यापर्यंत गाठायला सुरुवात करतो. तसंच करा. छोटीशी गोष्ट आहे, एका मशीनपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि तुम्हाला भरपूर काही नॉलेज नाही तर हळूहळू तुमचं नॉलेज वाढेल. चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.